नमस्कार. कधी विचार केलाय का की दिवसभर काम करून जी ऊर्जा संपत नाही, तीच ऊर्जा एका छोट्याशा वादामुळे फक्त काही मिनिटात कशी काय संपून जाते? आज आपण ह्याच अदृश्य पण अतिशय मौल्यवान शक्तीबद्दल बोलणार आहोत. हो, आपल्या मानसिक ऊर्जेबद्दल. स्वतःला प्रामाणिकपणे विचारून बघा की अनेकदा असं होतं का की काहीही विशेष न करता दिवस अखेरीस एकदम थकल्यासारखं वाटतं, आतून अगदी रिकामं झाल्यासारखं? जर याचं उत्तर हो असेल तर मग हे विश्लेषण नक्कीच ऐकण्यासारखं आहे. कारण आपली ऊर्जा नेमकी कुठे गळतीये हे आज आपण शोधून काढणार आहोत. ही समस्या समजून घेण्यासाठी आपण एक सोपं पण जबरदस्त उदाहरण घेऊया. विचार करा की आपलं मन म्हणजे पाण्याची एक बादली आहे. पण समजा ह्या बादलीला एक छोटासा छेद आहे. मग काय होईल? दिवसभर थेंब थेंब करून पाणी गळत राहील आणि संध्याकाळपर्यंत बादली रिकामी होऊन जाईल. आपल्या मानसिक ऊर्जेचंही अगदी असंच होतं. म्हणजे ही मानसिक ऊर्जा नक्की आहे तरी काय? हीच तर ती शक्ती आहे जी आपल्याला एखाद्या कठीण कामावर लक्ष केंद्रित करायला मदत करते, किंवा एखादी नवीन क्रिएटिव्ह कल्पना सुचवते, किंवा अगदी आपल्या जवळच्या माणसांसोबत एक शांत, निवांत संध्याकाळ घालवण्याचं समाधान देते. ही एक मर्यादित शक्ती आहे आणि म्हणूनच ती खूप खूप मौल्यवान आहे. जेव्हा आपली ही ऊर्जेची बादली काठोकाठ भरलेली असते तेव्हा असं वाटतं की आपण काहीही करू शकतो. आपण एकदम उत्साही, सकारात्मक आणि कार्यक्षम असतो. पण जेव्हा हीच बादली रिकामी होते तेव्हा आपण थकलेले, चिडचिडे आणि अनुत्पादक बनतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही त्रास व्हायला लागतो. तर मग ह्या आपल्या ऊर्जेच्या बादलीला छिद्र पाडणारे हे चोर आहेत तरी कोण? पहिला आणि सगळ्यात मोठा चोर आहे वाद. रहदारीत झालेला एखादा छोटासा वाद सुद्धा आपला मूड कित्येक तास खराब करू शकतो, नाही का? दुसरा आहे अहंकार, जो मीच बरोबर हे सिद्ध करण्याच्या नादात आपली सगळी शक्ती शोषून घेतो. आणि तिसरा आहे कलह, जो घरात किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर आपली ऊर्जा सतत गळत राहते, आपल्याला कळतही नाही. पण या ऊर्जेच्या गळतीची आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते? आपल्याला वाटतं त्यापेक्षा ही किंमत खूप जास्त आहे. चला, याचं गणित जरा समजून घेऊया. या सगळ्याचं मूळ कारण आहे अहंकार. बघा, कोणताही संघर्ष म्हणजे जवळजवळ नेहमीच दोन अहंकारांची टक्कर असते. तो आतला आवाज जो आपल्याला सतत सांगत असतो, तूच बरोबर आहेस, काहीही झालं तरी तुलाच जिंकायचं आहे. पण हा आवाज आपल्याला अनेकदा चुकीच्या मार्गावर घेऊन जातो आणि आपली मनःशांती हिरावून घेतो. आता प्रश्न हा आहे की आपल्याला यापैकी कोण बनायचं आहे? ती व्यक्ती जी प्रत्येक लहान-सहान वाद जिंकून क्षणभरासाठी जिंकल्याचा आनंद मिळवते, पण कायमची मनःशांती गमावून बसते? की ती शहाणी व्यक्ती जी शांतपणे ठरवते की कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची, आणि आपली ऊर्जा अधिक महत्त्वाच्या कामांसाठी जपून ठेवते? फक्त 1 मिनिट. हा आकडा आपलं आयुष्य बदलू शकतो. काही अंदाज लावू शकता का की याचा अर्थ काय असेल? हा आकडा प्रत्येक वादाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण आपल्या शरीराला आजारांप्रती अधिक संवेदनशील बनवत असतो. एका छोट्याशा वादासाठी ही खूप मोठी किंमत आहे, नाही का? पुढच्या वेळी रागावण्यापूर्वी हा विचार नक्कीच करायला हवा. हे सगळं टाळण्याचा एक मार्ग आहे, आणि तो मार्ग आहे शांती. शांती ही एक निवड आहे. ही एक अशी निवड आहे जी आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी करू शकतो. चला, याबद्दलचं एक कालातीत ज्ञान पाहूया. युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे हे शब्द किती गहन आहेत. ते म्हणतात की वादविवाद म्हणजे एक आग आहे जी आपलं व्यक्तिमत्वच जाळून टाकते. आता जरा विचार करा, आपल्या आयुष्यात अशा कोणत्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण सोडून देऊ शकतो, जेणेकरून आपली ऊर्जा अधिक चांगल्या रचनात्मक कामांमध्ये लागेल? हे विचार अखंड ज्योती या भारतातील एका प्रसिद्ध आध्यात्मिक प्रकाशनातून घेतले आहेत. हे प्रकाशन अनेक दशकांपासून असं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहे. या विचारांमध्ये अनेक वर्षांचा अनुभव आणि शहाणपण दडलेला आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या ऊर्जेची गळती कशी थांबवू शकतो? या शेवटच्या भागात आपण आपली मानसिक ऊर्जा वाचवण्यासाठी एक ठोस योजना तयार करणार आहोत. ही 4 सोपी पण खूप प्रभावी पावलं आहेत. पहिलं, हे मान्य करा की वादविवाद आपली ऊर्जा चोरतात. दुसरं, हे ठरवा की शांतता जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तिसरं, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सराव सुरू करा. आणि चौथं, संकल्प करा की आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी शांततेचं वातावरण निर्माण करू.
चला तर मग आजपासून यातल्या एका तरी गोष्टीवर काम सुरू करूया. काय वाटतं? आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. राग, द्वेष, संघर्ष हे सगळं आपल्यावर चढवलेले थर आहेत. आपला खरा, मूळ स्वभाव तर सामंजस्य आणि प्रेम आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण आपल्या आत्म्याच्या या खऱ्या स्वभावाला आपल्या जीवनात जागा कशी देणार आहोत, यावर विचार नक्की करा.